बीडीसीसी बँकेमध्ये एकत्र उमेदवारी अर्ज दाखल केलेले आमदार लक्ष्मण सवदी आणि राजू कागे यांच्या निवडणुकीनंतर राजू कागे बिनविरोध निवडून आले होते आणि त्यानंतर त्यांनी सवदींपासून अंतर ठेवलं होतं। याच पार्श्वभूमीवर सवदी समर्थक मल्लिकार्जुन नदाफ यांनी राजू कागे यांच्यावर टीका केली होती। मात्र आता मल्लिकार्जुन नदाफ यांनी राजू कागे यांची माफी मागितली आहे। गुरुवारी प्रसिद्ध केलेल्या व्हिडिओमध्ये त्यांनी सांगितलं की आमदार लक्ष्मण सवदी यांच्या निष्ठेमुळे मी आमदार राजू कागे यांना फोन केला होता। माझ्याकडून काही चुकीचं झालं असेल तर मी मनापासून क्षमा मागतो असं त्यांनी स्पष्ट केलं। ಜೋಡ್ ಎತ್ತುಗಳಂದೇ ಹೆಸರಾಗಿದ್ದ ಅತನಿ ಶಾಸಕರಾದ ಲಕ್ಷ್ಮಣ ಸವದಿ ಅವರ ಬಗ್ಗೆ ಇರುವ ಅಪಾರ ಅಭಿಮಾನದಿಂದಾಗಿ ಕಾಗೋಡ ಶಾಸಕರಾದ ರಾಜು ಕಾಗೆ ಅವರ ವಿರೋಧಿಗಳ ಗುಂಪಿನಲ್ಲಿ ಗುರುತಿಸಿಕೊಂಡಿದ್ದಕ್ಕೆ ಸವದಿ ಅವರ ಮೇಲಿನ ಅಭಿಮಾನದಿಂದಾಗಿ ಶಾಸಕ ರಾಜು ಕಾಗೆ ಅವರಿಗೆ ನಾನು ಮಾತನಾಡಿದ್ದು ನನಗೂ ಕೂಡ ನೋವಾಗಿದ್ದೆ। ನನಗೆ ನನ್ನ ಮಾತುಗಳಿಂದ ಕಾಗೆ ಸಾಹೇಬರಿಗೆ ನೋವಾಗಿದ್ದರೆ ನಾನು ವಿಷಾದಿಸುತ್ತೇನೆ। राजशेखर हिरेमठ, KMM मराठी, बेळगाव।